भूगोल विषयाच्या परीक्षेची तयारी करताना त्यातला एक महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं बरं. स्वरूप म्हणजे त्यात किती प्रश्न असतात, त्या प्रत्येक प्रश्नाला किती मार्क असतात, असे काही मुद्दे आता आपण बघूयात. आता तुम्ही स्क्रीनवर जी प्रश्नपत्रिका बघताय तशी एक प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळत असते आणि ही साधारण छापील 6 पानांची असते. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्नपत्रिकेची सगळी पानं व्यवस्थित आहेत ना, म्हणजे प्रिंट नीट आहे ना, ती सुस्पष्ट वाचता येत आहेत ना, किंवा त्यात काही चूक असेल तर प्रश्नपत्रिका सुद्धा लगेच बदलून घ्या. आणि आता प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री झाली की त्यावर तुमचा सीट नंबर लिहून घ्यायला अजिबात विसरू नका बरं का. प्रश्नपत्रिकेच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात हा पेपर किती मार्क्सचा आहे हे लिहिलंय बघा, आणि डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात या पेपरसाठी दिलेला वेळ किती आहे हेही सांगितलंय. तर आता आपण सूचना बघूया. लक्षात ठेवा कुठलाही पेपर सोडवण्यास सुरुवात करण्याआधी प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचना वाचणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर पहिली सूचना काय सांगते की सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. आता सगळे प्रश्न म्हणजे काय, तर प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न दिलेले आणि ते सगळे अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. पण उदाहरणादाखल तुम्ही बघा की प्रश्न क्रमांक 3 एका वाक्यात उत्तरं लिहा असा आहे आणि आता त्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत, परंतु तुम्हाला त्यापैकी कोणतेही 4च सोडवणं आवश्यक आहे. म्हणजेच लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 3 सोडवणं आवश्यक आहे, पण त्यातील कोणतेही 4च उपप्रश्न तुम्ही सोडवले तरी चालणार आहे. आता दुसरी सूचना काय आहे, तर प्रत्येक प्रश्नाचे मार्क हे उजव्या बाजूला दिलेत. 3, 4 या पुढच्या ज्या सूचना आहेत त्या प्रत्येक प्रश्न क्रमांकाप्रमाणे आपण त्या वेळी बघूया. चला तर आता बघूया सूचना क्रमांक 5 आणि 6. आवश्यक तेथे सुबक आकृत्या, आलेख काढावे. तसेच नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा वापर करण्याची परवानगी आहे. आता येऊया सूचना क्रमांक 7 वर. लक्षात घ्या ही खूप महत्त्वाची सूचना आहे. पेपर सोडवताना फक्त निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा. पेन्सिलने लिहिलेली उत्तरं ग्राह्य धरली जात नसतात. लक्ष द्या सूचना क्रमांक 8 काय सांगते की आकृत्या, नकाशे किंवा आलेख काढण्यासाठी तुम्ही पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरू शकता. चला तर आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. आपण आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी प्रश्न नीट वाचून घ्या आणि समजून घ्या, हे तुमच्याच फायद्याचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. मग तुम्ही बघू शकता की हा प्रश्न 4 मार्कांचा आहे आणि या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न पण आहेत. प्रत्येक उपप्रश्नामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर यातला योग्य पर्याय निवडायचा आणि या उपप्रश्नाचं विधान पूर्ण करायचं. जर आपण हे योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण केलं तर आपल्याला 1 मार्क मिळेल. असे 4ही उपप्रश्न सोडवले तर म्हणजे अर्थातच 4 मार्क मिळतील आणि म्हणूनच हे 4ही उपप्रश्न आपण सोडवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण पहिला प्रश्न बघूया. इथे तुम्ही बघू शकता 4 पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरून हे विधान पूर्ण करायचे. अशाच प्रकारे 4ही उपप्रश्न सोडवले तर आपला पहिला प्रश्न पूर्ण होईल. आता आपण दुसरा प्रश्न बघू. इथे आपल्या लक्षात येईल की प्रश्न आहे योग्य जोड्या लावा आणि हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारलाय. आता इथे तुम्हाला दिसेल इथे 2 गट आहेत, अ गट आणि ब गट. तर अ गटातील पर्यायांची जोडी ब गटातील योग्य पर्यायांसोबत लावायची आहे. आपण जर सगळ्या जोड्या योग्य पद्धतीने लावल्या तर 4 मार्क मिळतील. पण लक्ष द्या अ गटामध्ये 4च पर्याय आहेत आणि ब गटामध्ये मात्र 5 पर्याय आहेत. म्हणजे काय, तर ब गटातील 1 पर्याय हा चुकीचा आहे. म्हणजेच आपल्याला अ गटातील पर्यायांसोबत ब गटातील योग्य 4 पर्याय असं जर उत्तरपत्रिकेत तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. कधी कधी प्रश्न दुसरा हा वेगळ्या प्रकारे सुद्धा विचारला जातो. मग तो कसा असतो, तर हा प्रश्न आहे वेगळा घटक ओळखा.
या प्रश्नाचे मार्क सुद्धा 4च असतात. या प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न असतात आणि प्रत्येक उपप्रश्नाला 4 पर्याय असतात. तर या प्रत्येक 4 पर्यायांमधील 3 पर्याय हे या उपप्रश्नाशी निगडीत असतील आणि एक पर्याय मात्र वेगळा असेल, म्हणजेच निगडीत नसेल. आपल्याला जो पर्याय निगडीत नाही म्हणजेच वेगळा घटक आहे असं वाटेल तो आपल्याला ओळखायचा आहे आणि उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. जर आपण असे 4ही उपप्रश्नातले वेगवेगळे घटक योग्यरित्या ओळखलेत तर या प्रश्नाचे सुद्धा तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. आपण पहिले 2 प्रश्न पाहिलेच आहेत. आता तिसऱ्याकडे जाऊया. काय आहे बरं हा प्रश्न? तर तो आहे एका वाक्यात उत्तरं द्या. हा प्रश्न 4 मार्कांसाठी असतो. पण लक्ष द्या हं, या प्रश्नांमध्ये सुद्धा 5 उपप्रश्न आहेत. यापैकी कोणतेही 4च तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. जेवढे प्रश्न तुम्ही सोडवणं आवश्यक आहे तेवढेच प्रश्न जर तुम्ही सोडवलेत तर प्रत्येक मुख्य प्रश्न हा तुमचा योग्य वेळेत सोडवून होईल. जर तुम्ही सगळे उपप्रश्न सोडवत बसलात तर कदाचित सर्व मुख्य प्रश्न तुमचे वेळेत सोडवून होणार नाहीत आणि त्यामुळे जेव्हा उपप्रश्नांमध्ये पर्याय असतात तेव्हा ज्याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त आत्मविश्वास आहे असे आवश्यक ते उपप्रश्न फक्त सोडवा. आता हा प्रश्न क्रमांक 3 कधी कधी वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जातो. मग तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल की प्रश्न हा टिपा लिहा असा आहे. या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न आहेत, ज्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न तुम्ही सोडवणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर कुठल्याही 2 टिपा लिहायच्या. तुम्ही योग्य पद्धतीने 2 टिपा लिहिल्यात तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. म्हणजेच लक्षात घ्या हं, प्रत्येक टीप लिहिण्यासाठी तुम्हाला किमान 50 ते 60 शब्द लिहायचे. आणि लक्षात ठेवा हं, तुम्ही 3ही उपप्रश्न जर सोडवलेत तरी सुद्धा तुम्हाला 4च मार्क मिळणार आहेत, कारण कोणत्याही 2च टिपा या मार्कांसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. या चौथ्या प्रश्नावर जाण्याआधी कृतीपत्रिकेतली सूचना क्रमांक 3 एकदा बघूया बरं. कारण आपल्या बाकीच्या सूचना काय आहेत हे आपल्याला कळलेलं होतं, पण सूचना क्रमांक 3 ही खास चौथ्या प्रश्नासाठीच आहे. तर आता बघूया. तुम्हाला इथे एक नकाशाचा आराखडा पुरवला जाईल. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की तो कसा दिसतो. प्रश्न क्रमांक 4 सोडवताना तुम्हाला या नकाशाचा वापर करायचा आहे आणि हा नकाशा तुम्हाला तुमच्या मुख्य उत्तरपत्रिकेला जोडायचा आहे. ह्याला पुरवणी म्हणून धरलं जातं. हा प्रश्न साधारणतः 2 भागांमध्ये विभागलेला असतो, 4अ आणि 4आ. 4अ मध्ये काय आहे तर भारताच्या नकाशामध्ये प्रश्नांमध्ये दिलेले घटक हे तुम्हाला दाखवायचे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की 6 घटक आहेत, त्यापैकी कोणतेही 4 घटक हे नकाशामध्ये दाखवायचे आणि हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारला गेलाय. म्हणजेच एक घटक जर तुम्ही योग्यरित्या दाखवला तर तुम्हाला याचा 1 मार्क मिळणार आहे आणि असेच 4 दाखवाल तेव्हा 4 मार्क मिळणार आहेत. लक्षात ठेवा हं, तुम्ही नकाशामध्ये 6 घटक जरी दाखवलेत तरी सुद्धा तुम्हाला 4च मार्क मिळणार आहेत. आता प्रश्न 4आ मध्ये काय आहे? हा प्रश्न 4 मार्कांचा असतो. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल एक नकाशा आणि नकाशा वाचून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला यात लिहायची आहेत. 4आ मध्ये 5 उपप्रश्न असतात, ज्यातले कोणतेही 4 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. मग आता नकाशा नीट वाचा, त्यात दाखवलेल्या गोष्टी नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे कोणतेही 4 उपप्रश्न त्याची उत्तरंही तुमच्या उत्तरपत्रिकेत नीट लिहा. आता प्रश्न 5वा, भौगोलिक कारण द्या. चला बघूया बरं. हा प्रश्न 6 मार्कांसाठी विचारला जातो. या प्रश्नांमध्ये 4 उपप्रश्न असतात आणि यामध्ये कोणतेही 2 उपप्रश्न सोडवणं गरजेचं आहे. म्हणजे जर 2 उपप्रश्न तुम्ही योग्यरित्या सोडवले तर तुम्हाला 6 मार्क मिळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक उपप्रश्नासाठी 3 मार्क आहेत आणि या भौगोलिक कारणांमध्ये गरजेप्रमाणे 4 ते 5 बुलेट पॉइंट्समध्ये जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला ह्या प्रश्नाचे पूर्ण मार्क नक्की मिळू शकतील. चला आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न हा ग्राफ म्हणजेच आलेखाशी संबंधित असतो आणि हा प्रश्न 6 मार्कांसाठी विचारला जातो. या प्रश्नामध्ये 2 पर्याय असतात, म्हणजेच तुम्ही प्रश्न 6अ सोडवू शकता
किंवा 6 आ सुद्धा सोडवू शकता. दोन्हीही प्रश्न एकत्र सोडवण्याची काहीच गरज नाही. एक प्रश्न जरी तुम्ही योग्यरित्या सोडवलात तरी तुम्हाला 6 मार्क मिळतात. आता आपण प्रश्न 6 अ काय असतो साधारणतः हे बघूया. या प्रश्नामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आणि त्यामध्ये काही संख्या आणि काही तपशील असतो. याचा वापर करून आपल्याला एक ग्राफ म्हणजे आलेख काढायचा असतो. आणि याच प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता की 3 उपप्रश्न दिलेले आहेत. या 3ही उपप्रश्नांची उत्तरं देणं आपल्याला आवश्यक आहे. थोडक्यात काय तर दिलेल्या टेबलचा वापर करून, माहितीचा वापर करून एक ग्राफ काढायचा आणि दिलेल्या 3 उपप्रश्नांची उत्तरं लिहायची. हा झाला प्रश्न 6 ओ. आता ह्या अख्ख्या प्रश्नासाठी पर्यायी 6 आ हा प्रश्न आहे. काय असतं बरं यात? तर या प्रश्नामध्ये एक आलेख दिलेला आहे आणि साधारणतः तो कसा दिसतो हे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय बघा. हा आलेख नीट वाचणं अपेक्षित आहे आणि या आलेखाच्या खाली 6 उपप्रश्न दिलेले आहेत. या 6ही उपप्रश्नांची उत्तरं तुम्ही जर दिलीत, ते जर योग्य रीतीने सोडवलेत तर तुम्हाला 6 मार्क मिळतील. आता आपण आपल्या पेपरच्या 7व्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की हा प्रश्न आहे सविस्तर उत्तरं द्या. या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न आहेत ज्यातील कोणतेही 2 सोडवणं आवश्यक आहे. आणि लक्षात घ्या हा प्रश्न 8 मार्कांसाठी विचारला जातो म्हणजेच एका उपप्रश्नाला 4 मार्क. जर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही काही ठिकाणी पॅराग्राफ्स आणि जिथे आवश्यक आहे तिथे बुलेट पॉईंट्सचा जर वापर केलात, हे उत्तर कदाचित तुमच्या उत्तरपत्रिकेचं एक अख्खं पान भरून सुद्धा होईल. आणि जिथे गरज पडेल तिथे जर आकृती काढावीशी वाटली तर ती सुद्धा काढण्यासाठी तुम्ही ह्या उत्तरामध्ये जागा ठेवा, कारण प्रश्न आहे सविस्तर उत्तरे द्या. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपल्या भूगोलाच्या कृतीपत्रिकेत म्हणजे प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न आहेत आणि किती उपप्रश्न आहेत. आता आपण एक मॉडेल आन्सर शीट बघूया, म्हणजेच ह्या प्रश्नांची योग्य उत्तरं कशा पद्धतीने लिहावीत ह्याच्यासाठीची एक मॉडेल आन्सर शीट. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर आपण पाहिलं. आता बघूया की हे प्रश्न योग्य पद्धतीने कसे सोडवले पाहिजेत. तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल एक उत्तरपत्रिका आहे. तिच्या डाव्या बाजूला व्यवस्थित समास आहे. प्रत्येक प्रश्न संपल्यावरती व्यवस्थित रेषा म्हणजे रेघा मारलेल्या आहेत, लाईन्स आखलेल्या आहेत. 2 प्रश्नांमध्ये व्यवस्थित अंतर सोडलेलं आहे ज्याच्यामुळे प्रत्येक उत्तर हे सुटसुटीत दिसते. मग लक्षात आलं ना की अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उत्तरपत्रिका लिहाल त्यावेळेला परीक्षकाला ती वाचणं अतिशय सोयीचं जातं. मग चला आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. बघा बरं पहिला प्रश्न कसा सोडवला आहे. पहिला प्रश्न होता दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. तर आता बघा उत्तरपत्रिकेत इथे विद्यार्थ्यांनी विधान पूर्ण लिहिले आणि त्यानंतर जो पर्याय निवडून गाळलेल्या जागी लिहायचा होता त्याला व्यवस्थित अंडरलाईन केले. मग अशाच पद्धतीने जर आपण 4 प्रश्न व्यवस्थित सोडवले, त्याची बरोबर उत्तरं लिहिली तर ह्या प्रश्नाचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. मग ह्याच्यात लक्षात काय ठेवायचं तर उत्तराचं विधान हे पूर्ण लिहायचं आणि निवडलेल्या पर्यायाला अंडरलाईन करायचं. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. तर हा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. बघा हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारलाय. यामध्ये 2 स्तंभ आहेत, अ गट आणि ब गट. अ गटातील पर्यायाची जोडी ब गटातील पर्यायाशी लावणं अपेक्षित आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की हा प्रश्न योग्य पद्धतीने कसा सोडवलाय. लक्षात ठेवा कुठलाही नवीन प्रश्न हा नवीन पानावरती सोडवणं अपेक्षित आहे. आणि बघा इथे सुद्धा असंच केलंय. उत्तरपत्रिकेत व्यवस्थित एक टेबल आखलेला आहे आणि प्रत्येक उत्तराची जोडी ही समोरासमोर जोडलेली आहे. कुठेही क्रॉस जोडी म्हणजे तिरक्या पद्धतीने रेषा आखून ती जोडी लिहिलेली नाही. अशा पद्धतीनेच जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळणं सोपं जाईल. आणि अशा 4ही जोड्या योग्य पद्धतीने लावल्या तर तुम्हाला याचे 4 मार्क मिळतील. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. काय होता बरं. तो होता एका वाक्यात उत्तरं लिहा. या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न होते आणि त्यामध्ये कुठलेही 4 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे होते. आता सर्वप्रथम 5ही उपप्रश्न नीट वाचून घ्या. ज्या 4 उपप्रश्नांची उत्तरं तुम्हाला खात्रीशीर येत आहेत
ते ठरवून घ्या आणि मग तेच उपप्रश्न उत्तरपत्रिकेत सोडवा, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की हे प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत. तर जो उपप्रश्न तुम्ही सोडवणार आहात त्याचा व्यवस्थित नंबर इथे टाकलेला आहे आणि त्याच्या पुढे त्याचं उत्तर लिहिलं आहे. 2 उत्तरांमध्ये व्यवस्थित अंतर सोडलं आहे. साधारण 1 किंवा 2 लाईन सोडलेल्या आहेत. प्रत्येक उत्तरानंतर पेन्सिलनी एक रेघ मारलेली आहे आणि उत्तरांमध्ये जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन केलं आहे. म्हणजेच काय, ते ह्या उत्तराचे कीवर्ड्स आहेत. परीक्षकाला पूर्ण उत्तर वाचताना हे कीवर्ड्स दिसले की त्यांना ह्या उत्तराला तुम्हाला मार्क द्यायचे की नाही हे लगेच ठरवता येतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ओळीमध्ये साधारणतः 5 ते 6 शब्द लिहिलेले आहेत. खूप जवळजवळ अक्षर काढलेलं नाही आहे आणि खूप लांब लांब सुटंसुटंसुद्धा काढलेलं नाही आहे. त्यामुळे हे उत्तर वाचनीय झालं आहे. आता अशाच पद्धतीने 4ही उत्तरं लिहिली तर तुम्हाला 4 मार्क्स नक्की मिळू शकतात. चला आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक 4कडे. साधारणतः प्रश्न क्रमांक 4मध्ये नकाशा आराखडा भरायचा असतो. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की प्रश्न क्रमांक 4 कशा पद्धतीने विचारला आहे. यामध्ये साधारणतः आपल्याला वेगवेगळी 6 ठिकाणं दिलीत. त्यामधली कोणतीही 4 ठिकाणं आपल्याला नकाशामध्ये दाखवायची आहेत. ती कशी दाखवली पाहिजे, त्याची सूची कशी लिहिली पाहिजे ते बघा बरं. स्क्रीनमध्ये जसा नकाशा दाखवला आहे तशा पद्धतीने तो भरणं आवश्यक आहे. त्याची सूचीसुद्धा लिहिणं आवश्यक आहे. जर असं घडलं की तुम्ही सूची दाखवली नाहीत तर त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत. आपण 4च ठिकाणं दाखवून योग्य सूची लिहूनसुद्धा 4 मार्क मिळवू शकतो. आता जर तुम्ही असं ठरवलं की 6ही ठिकाणं नकाशात दाखवायची तर लक्षात घ्या ती ठिकाणं दाखवण्यात ह्या प्रश्नामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार नाही ना, याची खात्री करून घ्या. आता आपण बघूया प्रश्न 4A. हा प्रश्न आहे, दिलेल्या नकाशाचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, नकाशा व्यवस्थित समजून घ्या, त्याची सूची वाचून घ्या. स्क्रीनवर दिसेल नकाशा आहे आणि त्याचं उत्तर कसं असावं हेही तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न आहेत, ज्यातले कोणतेही 4 तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. या विद्यार्थ्यांनी बघा 4 उपप्रश्न व्यवस्थित सोडवले आणि हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांना अंडरलाईनसुद्धा केले. जर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न सोडवलेत तर तुम्हाला 4 मार्क नक्की मिळतील. लक्षात घ्या तुम्ही 5 प्रश्नसुद्धा सोडवू शकता पण मार्क 4च मिळणार आहेत. त्यामुळे जर योग्य ते 4 प्रश्न तुम्ही निवडलेत तर तुमचा वेळसुद्धा वाचेल. तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळू शकता. तो आहे प्रश्न क्रमांक 5. काय होता बरं प्रश्न क्रमांक 5? तर तो होता भौगोलिक कारणं द्या. या प्रश्नांमध्ये 4 उपप्रश्न असतात. त्यातील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवणं आवश्यक आहे. हा प्रश्न 6 मार्कांसाठी विचारला जातो. आता तो प्रश्न नक्की कसा सोडवायचा जेणेकरून तुम्हाला अगदी छान मार्क यात पडतील. चला बघूया. सगळ्यात पहिल्यांदा 4ही उपप्रश्न तुम्ही आधी वाचून घ्या. या उपप्रश्नांमधून ज्या 2 उपप्रश्नांची उत्तरं तुम्ही खात्रीशीर छान लिहू शकता ते निवडा आणि तेच सोडवायला घ्या. लक्षात घ्या अतिरिक्त प्रश्न सोडवून जास्त मार्क मिळणार नाहीयेत. या प्रश्नाला जेवढे मार्क आहेत म्हणजे जास्तीत जास्त 6 मार्क तेवढेच तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त प्रश्न सोडवण्यात वेळ न घालवता त्या वेळाचा सदुपयोग करा. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की 5व्या प्रश्नामध्ये उपप्रश्न 2 आणि 4 हा सोडवलाय. तर ही उत्तरं लिहिताना कुठल्या गोष्टी अगदी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या, कारणं लिहिताना ती मुद्द्यांमध्ये लिहिणं आवश्यक आहे. तसं तुम्हाला स्क्रीनवरील उत्तरपत्रिकेत दिसत असेल. साधारणतः एका उत्तरामध्ये 5 ते 6 मुद्दे लिहिलेले आहेत. तसंच प्रत्येक ओळीमध्ये साधारणतः 5 ते 6 शब्द आहेत. म्हणजेच 2 शब्दांमध्ये व्यवस्थित अंतर आहे. तर एक उपप्रश्न हा 3 मार्कांचा आहे. त्यामुळे शक्यतो 4 ते 5 मुद्द्यांमध्ये उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. जर आपण 2 उपप्रश्नांची योग्य उत्तरं योग्य पद्धतीने लिहिली तर तुम्हाला नक्की 6 मार्क मिळतील.
चला आता आपण वळूया 6व्या प्रश्नाकडे. आता आपल्याला माहितीच आहे की 6वा प्रश्न हा आलेखाशी संबंधित म्हणजे ग्राफशी संबंधित आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची बाब समजून घेतली पाहिजे की 6व्या प्रश्नामध्ये 2 पर्याय असतात. प्रश्न 6 आणि त्याला पर्यायी प्रश्न 6 म्हणजेच तुम्हाला दोनही प्रश्न एकत्रच सोडवण्याची आवश्यकता नाही. यापैकी कोणताही एक प्रश्न सोडवणं तुम्ही अपेक्षित आहे. म्हणजेच प्रश्न 6 किंवा प्रश्न 6 आणि हा प्रश्न 6 मार्कांसाठी असतो. आता काय बरं हा प्रश्न? तर आपल्याला एक टेबल दिलाय, त्यामध्ये काही तपशील आहे. त्यावरून आपल्याला एक ग्राफ काढायचा आहे आणि त्या आधारे खाली दिलेले 3 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं लिहायची आहेत. हे प्रश्न सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दिलेला टेबल व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तसा एक ग्राफ म्हणजे आलेख तुम्ही काढा आणि त्याची एक सूची सुद्धा लिहा. यानंतर बघा त्या 3 प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहा. आता जर तुम्ही हा आलेख नीट काढलात, या 3ही प्रश्नांची योग्य उत्तरं दिलीत, तर पूर्ण 6 मार्क्स तुम्हाला या प्रश्नाचे मिळू शकतात. आता प्रश्न 6 जर सोडवायचा नसेल तर आपण बघूया प्रश्न 6 काय आहे. आता या प्रश्नात एक आलेख दिलेला आहे आणि त्यावरती 6 प्रश्न विचारलेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे बरं का. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सुटसुटीत आणि मुद्द्याला धरून उत्तरं लिहा. पुन्हा एकदा आठवण करते की प्रश्न 6 मध्ये एकतर हा प्रश्न सोडवा किंवा हा प्रश्न सोडवा. दोन्हीही प्रश्न सोडवून तुमचा उत्तरपत्रिका लिहिण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. आता बघूया 7वा प्रश्न काय आहे. हा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहा किंवा स्पष्ट करा. मुख्य म्हणजे कृतीपत्रिकेतील सगळ्यात जास्त मार्क असलेला हा प्रश्न आहे. यामध्ये 3 उपप्रश्न दिलेत आणि कोणतेही 2 उपप्रश्न त्यातून आपल्याला सोडवायचे आहेत. मग आता हे प्रश्न कसे सोडवायचे ते बघूया बरं. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की इथे 2 प्रश्न निवडलेत. असेच 2 प्रश्न तुम्ही निवडा की जे तुम्हाला खात्रीशीररित्या छान सोडवता येतील. त्याविषयीचे मुद्दे तुमच्या मनामध्ये तयार असतील. ठीक आहे. आता लक्षात ठेवा एक उपप्रश्न हा 4 मार्कासाठी असतो. याचं उत्तर साधारणतः 60 ते 80 शब्दांमध्ये लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे आणि ते सुद्धा मुद्देसूद पद्धतीने. म्हणजेच किमान 4 ते 8 मुद्दे तरी यात लिहिलेले असावेत. आता तुम्हाला उत्तरपत्रिकेत दिसतंय की उत्तर लिहिताना बघा मुद्द्यांचा वापर केला आहे. एका ओळीमध्ये वाचता येण्याजोगेच शब्द लिहिलेले आहेत. खूप गिचमीड नाही आहे आणि खूप अंतर देखील सोडलेलं नाही आहे. तसंच नवीन मुद्दा हा नवीन ओळीवर लिहिला आहे. तुम्ही जर या उत्तरपत्रिकेप्रमाणे दाखवल्यासारखं तुमच्या उत्तरपत्रिकेत लिहिलं तर तुम्हाला नक्कीच छान मार्क पडतील. फ्रेंड्स, आता आपण बघूया की भूगोलाचा पेपर सोडवताना साधारणतः विद्यार्थी कशा प्रकारच्या चुका करतात आणि त्या चुका आपण कशा टाळल्या पाहिजेत. बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय हा पहिला प्रश्न. योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. यामध्ये विद्यार्थ्यांनी तो कसा सोडवलाय तर विधान तर पूर्ण लिहिलंय पण जो पर्याय निवडलाय त्याला अंडरलाईनच नाही केलेलं म्हणजे अधोरेखितच नाही केलेलं. आता हे करणं टाळा. आठवणीने जो पर्याय तुम्ही निवडलाय त्याला अधोरेखित करा. आता एक दुसरी नेहमी घडणारी चूक काय असते बघा बरं. तर या विद्यार्थ्यांनी पर्याय कदाचित बरोबर लिहिले पण आहेत पण त्यांनी फक्त पर्यायच लिहिलेत. वाक्य पूर्ण केलेलं नाहीये. जेव्हा की प्रश्नात काय लिहिलं होतं की योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करा. लक्षात आलं ना. आपल्याला अशा चुका टाळायच्या आहेत. त्यामुळे योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करून योग्य पर्यायाला अंडरलाईन करा. आता अजून एक गोष्ट बघूया. या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न लिहिलाय. लक्षात घ्या तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्ही फक्त उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही प्रश्न लिहिण्याची काहीच गरज नसते. इथे फक्त प्रश्न क्रमांक आणि त्याचा उपप्रश्न क्रमांक लिहा आणि त्यापुढे तुमचं उत्तर लिहा.
आता आपण दुसरा प्रश्न बघूया, तो म्हणजे जोड्या लावा. यामध्ये विद्यार्थी साधारणतः काय चुका करतात बघा. स्क्रीनवर तुम्हाला दिसेल दुसरा प्रश्न पहिल्या प्रश्नाच्या खाली लिहिला गेलाय, म्हणजे त्याच पानावर लिहिलाय. तुम्हाला आठवत आहे ना, तुमच्या प्रत्येक कृतीपत्रिकेत हे सांगितलेलं असतं की की नवीन प्रश्न हा नवीन पानावर सोडवायचा आहे. याचं कारण काय आहे की जेव्हा परीक्षक पेपर चेक करतात त्यावेळेला ते ह्या प्रत्येक प्रश्नाचे मार्क हे वरच्या चौकोनात लिहितात. इथे प्रत्येक ठिकाणी हे मार्क्स मांडत असल्यामुळे नवीन प्रश्न हा नवीन पानावरच लिहावा, जेणेकरून परीक्षकांना मार्क्स देणं आणि मार्कांचं टॅली करणं सोपं जातं. तर हा दुसरा प्रश्न होता जोड्या लावा. आता तुम्ही इथे बघा, उत्तर व्यवस्थित चौकोन न आखून देता फक्त समोरासमोर लिहिले. अशाने काय होतं, उत्तर दिसताना खूपच जवळजवळ दिसतं. कधीतरी परीक्षकांच्या नजर चुकीने तुमचं बरोबर उत्तर लिहिलेलं असून देखील ते वाचलं न गेल्यामुळे त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत. आणि म्हणून जोड्या लावा हा प्रश्न व्यवस्थित दिसण्यासाठी चौकोन आखून लिहावा. चला तर आता एका वाक्यात उत्तरं लिहा या प्रश्नामध्ये नेहमी विद्यार्थी काय काय चुका करतात ते आपण बघूया. बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की या विद्यार्थ्यांनी प्रश्न लिहिलाय आणि त्याखाली त्याचं उत्तर लिहिलंय. आता खरं तर तुम्हाला उत्तरपत्रिकेत प्रश्न लिहायची गरजच नसते आणि प्रश्न लिहिला म्हणून मार्क मिळणार नाहीये, तर त्या प्रश्नाचं तुम्ही जेव्हा योग्य उत्तर लिहाल तेव्हाच मार्क मिळणार आहे. मग प्रश्न लिहिण्यात इथे विनाकारण वेळ वाया जातो आणि कदाचित यामुळे पुढचा पेपर अपूर्णसुद्धा राहील. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठेही तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत प्रश्न लिहिण्याची गरज नाही, तर फक्त मुख्य प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न क्रमांक योग्य लिहिलात तरी पुरेसे. आता चौथ्या प्रश्नामध्ये इथे बघा, नकाशा आराखड्यात काही घटक दाखवायचेत. हा प्रश्न सोडवताना बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, तर पेनाने हे घटक नकाशामध्ये दाखवतात. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, या विद्यार्थ्यांनी सुद्धा पेनाचा वापर करून नकाशामध्ये घटक दाखवलेत. लक्षात घ्या, ही पद्धत चुकीची आहे. नकाशाचा प्रश्न सोडवताना म्हणजेच नकाशा भरताना फक्त साधी पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलचाच वापर करायचा आहे, पेनाचा नाही. आता बघूया, भौगोलिक कारणं द्या या प्रश्नामध्ये साधारणतः विद्यार्थी काय प्रकारच्या चुका करतात. तर विद्यार्थी हा प्रश्न निबंधासारखा लिहितात. खरं तर कारणं द्या हा प्रश्न मुद्द्याच्या आधारे लिहायचा आहे. आता असंच एक उदाहरण बघूया. तुम्हाला इथे दिसतंय का, या विद्यार्थ्यांनी मुद्दे तर लिहिलेत पण ते एकाखाली एक नाही लिहिलेत. त्यामुळे पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला पेपर चेक करताना त्रास होऊ शकतो. कदाचित ते मुद्दे नजरेतून निसटून जाऊ शकतात. आणि इतकंच नाही, तर हे उत्तर दिसताना सुद्धा छान आणि नीटनेटकं नाही दिसत आहे, हो की नाही? मग त्यामुळे लक्षात ठेवा, कारणं द्या ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही तो मुद्द्यांमध्येच लिहा आणि मुद्दे हे एकाखाली एक व्यवस्थित असावेत. आता आपण या प्रश्नाकडे वळूया. बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला ग्राफ म्हणजे आलेख काढायचा असतो आणि संबंधित 3 प्रश्न जे विचारलेले असतात त्यांची उत्तरे लिहायची असतात. या प्रश्नामध्ये हमखास होणारी चूक म्हणजे विद्यार्थी ग्राफ अर्थात आलेख काढायलाच विसरतात. तर तुम्ही मात्र असं करू नका. प्रश्न नीट वाचून घ्या, ग्राफ काढा म्हणजेच आलेख काढा आणि मग 3 प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहा. अजून एक गोष्ट, हा ग्राफ म्हणजे आलेख काढताना बऱ्याचदा विद्यार्थी पेनाचा वापर करतात, पण तुम्ही पेनाचा वापर करू नका. हा ग्राफ पेन्सिलनीच काढा. तुमच्या प्रश्नपत्रिकेचा सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट करा किंवा सविस्तर उत्तरं द्या. हा प्रश्न 8 मार्कांसाठी विचारला जातो बरं का, आणि यात 2 उपप्रश्न सोडवायचेत, म्हणजे प्रत्येक उपप्रश्न 4 मार्कांसाठी. आता सामान्यतः जी चूक विद्यार्थी करतात ती अशी की या प्रश्नाचं उत्तर पुन्हा निबंधासारखं लिहितात. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का? बघा, असं उत्तर लिहिलं तर काय होतं, तर पेपर तपासणाऱ्या व्यक्तीला मार्क देण्यामध्ये अडचण येते. तुम्ही लिहिलेले मुद्दे
सगळे एका वेळी नीट दिसतीलच याची खात्री नसते. त्या व्यक्तीच्या हातात जेवढा वेळ असतो त्यात ह्यातले सगळे मुद्दे जर वाचले गेले नाहीत तर विनाकारण या उत्तराचे तुमचे मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे कायम लक्षात ठेवा की हा प्रश्न मुद्देसूदच लिहायचा, त्याला आकडे टाकूनच लिहायचा. आणि हो, या उत्तरामध्ये 4 ते 8 मुद्दे अपेक्षित असतात.